आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या फरकंदेवाडी करंजगाव मधील रस्त्याच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। ग्रामस्थांनी यावेळेला जेसीबी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना रोखल्याचं पाहायला मिळते। कुठलीही पूर्वसूचना न देता काम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर प्रशासनाकडून हे काम तात्पुरतं जे आहे ते थांबवण्यात आलं। जे रस्त्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येत होतं ते बंद पडलेलं आहे। तुम्ही काय नक्की भूमिका आहे, काय तुमचा आरोप आहे? नमस्कार, मी सागर दोंडेबा मळेकर, उपसरपंच करंजगाव। आज या ठिकाणी ग्रामपंचायतीची 3 गुंठे जागा असताना आमच्या ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची पत्रव्यवहार न करता आज अचानकपणे प्रशासनाने जे अतिक्रमण केलं आणि एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीला किंवा पार्टीवाल्याला, जमीनवाल्याला तो रस्ता काढून देण्याचं काम चाललंय। तर त्या ठिकाणी त्या माणसाला पर्यायी 2 रस्ते असताना सुद्धा इथे आमच्या विकास कामासाठी भिकाजी परकांदे यांनी बक्षीसपत्र करून दिलं होतं 2018 साली। आज तिथून आमचं एकच म्हणणं आहे की बाबा ते विकास कामासाठी दिलेलं आहे, ते कुठल्या विशिष्ट प्रकारच्या पार्टीवाला रोड करण्यासाठी दिलेलं नाही। खरं बघितलं तर शासन या गोष्टीत आमचं सगळं ग्रामपंचायतीचं लिगली म्हणजे जे ग्रामपंचायतीसाठी बक्षीसपत्र दिलेलं आहे, ग्रामपंचायतीने जागा सिद्ध केलेली आहे, हे सगळं असताना सुद्धा प्रशासन या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सगळे मिळून या ठिकाणी सगळे विरोध करत होतो की या ठिकाणाहून रस्ता घेऊ नका। तरी सर्कल मॅडमनी कुठलीच या गोष्टीची दखल घेतली नाही। सरळ म्हणलं की इथून या ठिकाणाहूनच आम्ही रस्ता नेणार। काही मागणी नाही आमची, फक्त आम्हाला रस्ता करून देणार नाही। हे ग्रामपंचायतीची जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही काही ते करून दिलं नाही आणि मला चक्कर आली तरी त्यांनी मागं सरली नाहीत। तर कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।